नमस्कार, मी संजय बोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. आज पुन्हा विषय घेऊन आलो आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पक्षानं रचलेल्या चक्रव्यूहामध्ये अडकलेत का? अगदी बरोबर आहे. आत्ताच्या राजकारणाला हे अतिशय उपमा योग्य आहे. कारण महाभारत आपल्याला माहिती आहे. महाभारतामध्ये अभिमन्यूला शिकवलं तर पुढचं शिकवायचं राहिलं तर आणि तो चक्रव्यूहात गेला आणि तिथं अडकला. आज जायचं माहीत होतं, बाहेर यायचं अभिमन्यूला माहीत नव्हतं आणि त्याची हत्या झाली. हे उदाहरण इथं का मी घेतलं आहे तर भारतीय जनता पक्षाची जवळीक झाली, मुख्यमंत्री पद दिलं, परंतु तिथं भारतीय जनता पक्षाची दूरदृष्टी होती. आगामी काळात लोकसभा निवडणुका येणार आहेत, विधानसभा निवडणुका येणार आहेत आणि अपमानाचा बदला तरी घ्यायचा आहे. आज 2.5 वर्ष देवेंद्र फडणवीस नुसती वाट बघत होते. अतिशय हुशार व्यक्तिमत्व देवेंद्र फडणवीस. त्यांनी 2.5 वर्ष वाट बघून ही रचना करत गेले सगळी. आता कसं ह्या महाविकास आघाडीची वाट लावायची आणि त्यांनी ती अक्षरशः शरद पवारांचं घर फोडलं, उद्धव ठाकरेंचं घर फोडलं, म्हणजे त्यांचे पक्ष फोडले आणि त्यांनी दाखवून दिलं की आम्ही हे करू शकतो. आणि असं ते चक्रव्यूह रचत गेले की त्या चक्रव्यूहात एकनाथ शिंदेंना सुद्धा कळालं नाही आपण कधी अडकलो आहे, असं आत्ता म्हणायची वेळ आली आहे. याचं कारण का, मी इतर बाकी त्यांच्या पक्षाचे जे उमेदवार असतील, खासदार असतील, त्यांना एक वेळ उमेदवारी नाकारली भारतीय जनता पक्षाने किंवा तिथं हट्ट केला नाही, हट्ट केला समजू शकतो आपण. परंतु आज श्रीकांत शिंदे, आज आपले वडील मुख्यमंत्री आहेत, कुठं कमी पडले आहेत? झोपडपट्टीमध्ये विकास, सगळीकडे विकासाची कामं ते करतायत. नगरविकास खातंच वडिलांच्याकडं आहे, मुख्यमंत्री पदच आहे हो, सगळीच खाती आहेत त्यांच्याकडं. आणि तिथं विकासात्मक कामं श्रीकांत शिंदेंनी भरपूर केलीत. किती निधी आणावा, अगदी आंबेडकर स्मारकाला सुद्धा त्यांनी भरभरून निधी दिलेला आहे तिथं. त्यामुळे श्रीकांत शिंदे तिथं कोणत्याही परिस्थितीत निवडून येणार अशी आत्ताची परिस्थिती तिथं आहे. असं असताना सुद्धा भाजपनं तिथं हट्ट करावा, ही म्हणजे ही कुठली नीतिमत्ता? हे काय आहे गणित? ह्याला म्हणतात भारतीय जनता पक्ष. आणि भारतीय जनता पक्ष काय सांगतोय, आज परंपरागत आमचाच तो मतदारसंघ आहे. मग ती जुनी उदाहरणं जनसंघातली, मग रामभाऊ माळगी तिथनं निवडून यायचे, राम कापसे निवडून आले, ती उदाहरणं देतात सुद्धा. परंतु त्याच्यानंतर आनंद दिघेने सुद्धा ते काढून घेतलं होतं त्यांचं ती सत्ता. हे पण आहे, आधी शेका पक्ष होता. म्हणजे ही गणितं तिथली बघितली तरी आत्ता त्यांनी बरोबर भारतीय जनता पक्षानं म्हटलं आमचंही तिथं वर्चस्व आहे, आमचंही वजन आहे. मग ठाणे आणि कल्याण हे वाद आता काढलेत. आता सिंधुदुर्गला सुद्धा ते नारायण राणे आता जाहीर करून टाकलं, नारायण राणे आता अर्ज भरणार म्हणून. म्हणजे एकनाथ शिंदेंची कुचंबणा भारतीय जनता पक्ष करतोय का? आणि मग एकनाथ शिंदे खरोखर त्यांच्या चक्रव्यूहात अडकलेत का? एका बाजूला मुख्यमंत्रीपद आहे, मनात आणलं तर त्यांचं मुख्यमंत्रीपद सुद्धा जाऊ शकतं. भारतीय जनता पक्ष काही करू शकतो, कारण अजितदादाचा गट आहे आता त्यांच्या मदतीला. म्हणजे ही सगळी धोरणं भारतीय जनता पक्षाची होती आणि आपली सत्ता टिकवायची, मुख्यमंत्रीपद आपल्याकडं ठेवायचं. ह्याच्यासाठी मग एकनाथ शिंदेंची शिवसेना आगामी काळात करणार काय? आपले समर्थकच खासदारांना तिकीट मिळत नसेल तर हे त्यांच्याबरोबर एकटे राहून का उपयोग आहे? म्हणजे अशी कुचंबणा झालेली आहे की भारतीय जनता पक्षाच्या या चक्रव्यूहामध्ये हे कसे अडकले हे त्यांना कळालेलं नाही. एकनाथ शिंदेना निदान आपल्या मुलाची तरी जी उमेदवारी आहे ती पक्की झाली आहे का अजून, हे सुद्धा ते बोलत नाही. तिथं सुद्धा त्यांना सांगता येत नाही. अशी अवस्था भारतीय जनता पक्षाने एकनाथ शिंदेंची केली का, असं म्हणावं लागेल का? तर ह्याच्यावर आपण दुसऱ्या भागात बोलू. अजून उमेदवाऱ्या सगळ्यात आज आणि उद्या चित्र बऱ्यापैकी स्पष्ट होणार आहे, त्याच्यानंतर ह्या विषयावर पण बोलू. पण एक नक्की आहे की एकनाथ शिंदे हे भाजपच्या चक्रव्यूहात अडकलेले आहेत, हे त्यांना मान्य करावंच लागेल. आज एवढंच, उद्या दुसऱ्या भागात.